नमस्कार मैत्रिणींनो, मी रंजना. माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण वरण भात बनवणार आहोत. एकाच कुकरमध्ये वरण भात बनवायचं आहे. तर तुम्ही म्हणशील ही वरण भात काय आम्हाला शिकवते, पण कधी काय होतं की नवीन जे स्वयंपाक करतात त्यांना जमत नाही करायला, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरेल. तर मी इथे 1 ग्लास तांदूळ घेतले आणि 1 वाटी मुगाची डाळ भिजत ठेवली होती ती घेते आणि ते टोमॅटो आहेत. मी 1 ग्लास तांदूळ हे धुवून घेते आणि मुगाची डाळ भिजत ठेवली होती ती पण घेते. हे सगळं धुवून घ्यायचं. हे 2 पाण्याने मी धुवून घेते. ते मी डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेत. तर डाळीमध्ये मी 2 टोमॅटो चिरून घेतेत बारीक, ते टाकते याच्यामध्ये. अर्धा चमचा हळद टाकते. हळद टाकलं काय होतं की हळदीला डाळीला छान कलर येतो. आणि हे 4 मिरच्या मी तुकडे करून टाकते. डाळीमध्ये शिजवताना मिरच्या असे टाकले की मिरचीचा तिखटपणा डाळीमध्ये उतरतो आणि वरणाला छान चव येते. थोडंसं तेल टाकते डाळ आपली चांगली मऊ शिजायसाठी. कुकर आपला काळा होऊ नये म्हणून हे लिंबाचे तुकडे टाकते. त्याच्यामध्ये हा डाळीचा डबा लावते. हे तांदूळ धुतले ते ठेवते. जेवढे आपण तांदूळ घेतलेत त्याचं डबल पाणी ओतायचं. तर मी 1 ग्लास तांदूळ घेतले तर 2 ग्लास पाणी ओतते याच्यामध्ये. मीठ टाकते चवीपुरतं. आता कुकरला झाकण लावून आपण 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. गॅस फास्ट ठेवायचा. कुकरला शिट्ट्या होईपर्यंत मी हे लसूण आणि हे जिरं, 2 मिरच्या चेचून घेते. ते वरणाला आपल्याला फोडणी द्यायला होईल. हे लसूण, मिरची आणि जिरं मी चेचून घेतले असं जाडं-भरडं. वरणाला फोडणी देताना हे टाकायचं म्हणजे वरणाला छान चव येते. 4 शिट्ट्या झाल्यात आपल्या आणि शिट्टीतली वाफ पण गेले. ते झाकण खोलून बघते. शिट्टीतली वाफ गेल्याशिवाय झाकण उघडायचं नाही कुकरचं कधी. हे बघा मस्तपैकी आपला भात शिजलाय. डाळ पण छान शिजले. डाळ छान शिजले आपली. भात शिजले. आता मी डाळीला फोडणी देते, वरणाला फोडणी देते. मी आता 2 चमचे तेल टाकते मी. कढीपत्ता टाकते. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कांदा, लसूण आणि जिरं चेचलं होतं ते टाकते. मोहरी अशी पेस्ट घे.
हळद टाकते. तेलामध्ये हळद टाकली की आपल्या वरणाला छान कलर येतो. थोडे कोथिंबीर टाकते. कुकरमध्ये डाळ शिजून घ्यायची ते टाकते. तुम्हाला जशी पातळ घट्ट कसं पाहिजे तसं पाणी होतं. चवीपुरतं मीठ टाकते. काही कुकळ येऊ दे याला. मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आवडला तर शेअर करा. मैत्रिणींनो, आपलं वरण तयार झाले. मस्त दिसतंय वरण, पिवळं धमक. वरून आता थोडी कोथिंबीर टाकते. असं वरण भाताबरोबर खूप छान लागतं. मैत्रिणींनो, आपलं वरण तयार झालंय. वरण भात हे असं भातावरती वरण छान लागतं. तुम्ही करून बघा. तुम्ही सोबतीला हे कैरीचं आंब्याचं लोणचं छान लागतं. वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.